राज्य शासनाच्या स्तरावर सकल मातंग समाजाच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत। सदरच्या मागण्याबाबत शासन योग्य निर्णय न घेण्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज देण्यात आला असून या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील सकल मातंग समाजाने अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत। त्याच अनुषंगाने आज सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। 1 ऑगस्ट 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकार यांना असल्याचा सर्वोच्च निकाल दिला। त्यानुसार राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती। सदर समितीने 2 महिन्यात अहवाल सादर करावा। उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत नोकर भरती सरकारने करू नये। माजी न्यायमूर्ती बदर समितीने अनुसूचित जातीतील 59 जातीची आजची लोकसंख्या गृहीत धरून वर्गीकरण करावे अशा मागण्या यावेळी मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आल्या होत्या। माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या अनुसूचित जाती विषयासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। अनुसूचित जातीच्या मागे पडलेल्या समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशा सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत। त्या अनुषंगाने हरियाणा, तेलंगणा आणि हैदराबाद या 3 ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे। महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन केलं आहे की महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि लवकरात लवकर या संदर्भात निर्णय द्यावा। महाराष्ट्र शासनाने बदर समिती निर्माण केली आहे। त्या बदर समितीला लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून आपण मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा ही सामाजिक न्याय आणि समतेची अपेक्षा माननीय राज्य सरकारकडून या राज्यातल्या मातंग समाजातर्फे आम्ही केलेली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।